हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर बऱ्याच दिवसानंतर आज मी ब्लॉग शूट करते आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये मला असं वाटतं मोस्ट ऑफ टाईम गौरवनेच ब्लॉगची सुरुवात केली, मी तर केलीच नाही. तर एक मिनिट, आता बरंच काही तुम्हाला मागे पसारा दिसत आहे, तुमचं सगळं लक्ष तिकडे असेल. तर इकडे सगळा पसारा दिसता बेडरूममध्ये, तर तो का काढला आहे ते पण सांगते. आता आम्ही नागपूरला आलो आणि आई गेली आहे गावाला. आईने आम्हाला सोडून दिलं, 2-3 दिवस थांबली. तिला पण अक्षत वगैरे लावायची होती मामा लोकांना, तर ते सगळं झालं तिचं आणि ती गेली. तर आता आम्ही हा पसारा का काढला आहे, रूमची सगळ्या फ्लॅटची क्लिनिंग केली आल्यावर. कारण 2 महिने आम्ही इकडे नसताना फ्लॅट एवढा खराब झाला होता, खूप जास्त धूळ वगैरे साचलेली होती. तर ती सगळी आईने क्लीन करू लागली किचन. आणि त्यानंतर आता आम्ही ठरवलं फायनली, आम्ही बऱ्याच व्लॉगमध्ये असं दाखवलं की आम्ही वॉर्डरोब घेणार. तर आमचं बरेचदा प्लॅन होतो आणि कॅन्सल होतो, पण यावेळेस आम्ही फायनली ऑर्डर दिलेला आहे आणि ते आज येणार आहे. सो त्यामुळेच मी एवढा सगळा पसारा हा इकडला पूर्ण उचलून घेतलेला आहे, कारण इकडे वॉर्डरोब लावणार आहे आम्ही. आणि काय करते ते दाखवते मी. तर ही इकडे मस्तपैकी इकडे पप्पासोबत खेळते. तिची मालिश झाली आत्ताच, मी करून दिली. आणि तिकडे असताना आईच करून द्यायची. सो आता इकडे आल्यावर आता मलाच करावं लागेल, म्हणून 2 टाईम तिची सकाळ आणि सायंकाळी मॉलिश करते. A few inches later. अंदर नको टाकू अंदर नको टाका. दुसऱ्याची पार्किंग आहे ना ते. बस अंदर नको टाकू जास्त. बरं राहू दे, 2 मिनिटाचंच काम आहे ना, राहू दे. फायनली आपले आलेले आहे आणि हळूहळू सेटअप होईन आता. आणि मॅडम आपली मस्त कोको मिलन पाहत आहे. हा खाली केला आपण, पुन्हा इथं कपाट येऊन जाईन आपलं. हे सामान अजूनही चेंज व्हायचं आहे, हे चेंज झालं सगळं माहीत पडेल तुम्हाला. फायनली घेतलं. सो फायनली आमचं वॉर्डरोब आलं, कपाट. तर हे बघा, इकडे आमचं सुरू आहे TV बघणं. काय बघत आहे बिल्लू? पोचून टाक थोडं तिथलं. तर वॉर्डरोब आलेलं आहे आणि आता त्याचे पार्ट्स सगळे आणलेले आहे वर. बस ते सेटअप करायचं आहे. तर ते आता ते काका लोक वगैरे जे कोणी आहे ते आणत आहे आणि आता लावून देईल ते बेडरूममध्ये. फायनल लुक तुम्हाला दाखवते मी की म्हणजे कशा याच्यामध्ये घेतलं आहे आणि किती डोअरचं वगैरे आहे. कारण आम्ही जे आधीपासून बघत होतो तेच आम्ही सिलेक्ट केलं आणि फायनली तशाच टाईपचं घेतलं. कारण आता आम्हाला तिघांचे कपडे ठेवावं लागणार आहे, तर 3 डोअरचंच घेतलेलं आहे. तर तुम्हाला पुढे दाखवतेच मी की त्याच्यामध्ये काय काय आहे, ते कितीला पडलं वगैरे सगळं. तर फायनली आमचं बऱ्याच दिवसाचं इच्छा पूर्ण झाली. याला आम्ही स्वप्नही म्हणू शकतो, कारण आम्ही एक एक करून प्रत्येक वस्तू खूप मेहनतीने घेतलेली आहे घरातली. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की आम्ही किती पैसे सेव्ह करू घेतलेली आहे आणि आम्ही एक एक वस्तू छान घेतलेली आहे असं म्हणू शकतो. कारण सगळ्या महागाच्याच आहे. TV, फ्रीज, मंदिर आमचं 1 टाईमच घेतलेलं आहे आम्ही. आणि इकडे बघा मी बोलते आहे तरी आणि बघत आहे. ए पिल्लो, हाय बोल. हाय हाय हाय, नमस्कार मंडळी असं बोल. ब्रू, आम्हाला एकच येते ब्रू. तर सध्या तरी ती खूप ट्राय करते आणि खूप ॲक्टिव्ह आहे असं आम्ही म्हणू शकतो. कारण आणि असं म्हणतात पण मुली जरा जास्त ॲक्टिव्ह असतात. तर असं म्हणतात, मुलं पण असतात, असं काही नाही, भेदभाव नाही करत आहे. पण असतात जरा चप्पड असतात की लगेच कुठली ॲक्टिव्हिटी करून येतात. आणि तिचा एक शब्द जो आम्हाला आधीपासून आवडतो तो म्हणजे घे किंवा घ्या, हे 2 शब्द ती खूप जास्त क्लिअर बोलते. बाकी तर आता ती हळूहळू बोलेलच. आणि हे बघा इकडे डोळे वगैरे चोळणं सुरू आहे, म्हणजे तिला आता झोपेची वेळ झालेली आहे तिची. आणि तिला आता फिडिंग वगैरे केलं आता थोड्या वेळ आधी. माझा स्वयंपाक पण झाला. स्वयंपाकामध्ये पण आज स्पेशल मेनू आहे. तर आज गौरवनी गावरानी अंडे आणले होते, त्याची भाजी बनवली आहे
आणि स्पेशल असे म्हणू शकतो की वार्डरोब घेतलं त्यानिमित्ताने, पण आम्ही आज पार्टी म्हणून बनवलेली आहे आणि तुम्हाला वार्डरोब दाखवतेच मी सेटल केल्यावर. तर सो स्टे ट्यून. आणि गाईज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आतापर्यंत थोडे ब्लॉग कमी आले, त्याचं रिझन पण तुम्हाला माहिती आहे की प्रेग्नेन्सीचं जे रिकव्हरी होती ती त्याच्यामध्ये मी थोडी व्यस्त होती आणि मेन म्हणजे मी माहेरी होती आणि मला असं वाटत होतं की मी हे दिवस फक्त रेस्ट करावं, म्हणून मी जास्त ब्लॉग शूट नाही केले. आणि माझी स्किन पण थोडी जास्त पिगमेंटेड दिसते आहे, डाग वगैरे दिसत आहे, तर हे थोडं इग्नोर करा. जसं की माझे जे नेहमीचे सबस्क्रायबर्स ब्लॉग बघणारे आहेत त्यांना माहितीच आहे हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी सांगते, अदरवाईज बाकी सगळ्यांनाच माहिती आहे माझा प्रॉब्लेम काय आहे, तर जेवढे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना. आणि गौरव गेला आहे खाली, आणखी परत ते पार्ट्स आणायचे आहे म्हणून. नाही बघा, आम्ही एवढे इंटरेस्टने टी व्ही बघतो आहे. टी व्ही ॲक्च्युली आमचं आधी होतं डोक्यामध्ये की आम्ही आमच्या बाळाला बिलकुल स्क्रीन टाईम नाही देणार. हे ठीक आहे की स्क्रीन टाईम नाही देणार, पण स्क्रीन टाईम देतो म्हणजे आम्ही चुकीच्या गोष्टीसाठी नाही देत, तर चांगल्या गोष्टीसाठी देतो. कारण आमचं दोघांचं एक हे आहे की आम्ही तिला इंग्लिश चांगल्या पद्धतीने शिकवावं, तर त्यासाठी तरी आपल्याला स्क्रीन टाईम द्यावा लागेल. सो म्हणून आम्ही स्क्रीन टाईम तिला थोडाफार देतो, जास्त नाही देत. तर असं आहे गाईज. आता तुम्ही म्हणाल की एवढ्या लहान मुलीला का टी व्ही वगैरे दाखवता, डिस्टन्स पण भरपूर आहे टी व्हीच्या. टी व्ही एकदम लांब आहे आणि आम्ही इथे बसलो आहे सोप्यावर. तर असं आहे, पण जास्त वेळ घेऊन बसत नाही मी, थोडाच वेळ. जर तिला थोडं अदर गोष्टींकडे न्यायचं असेल तर, नाही तर ती कंटिन्युअसली मला मांडीवर घेऊन बसावं लागतं. ती एवढी जिद्दी आहे की म्हणजे ती आता ती म्हणू नाही शकत, तिचं एजच तसं आहे की तिला आई आणि बाबाच कळते, अदर जास्त कोणी कळत नाही. त्यामुळे ती जास्त कोणाजवळ जास्त राहत नाही आणि आमच्यासोबत कोणी आहे पण नाही सध्याच. आई होती गावावरून आलेली माझी आई, तर ती राहिली काही दिवस आणि आता घरी पण भरपूर कामं वगैरे आहे म्हणून ती गावाला गेलेली आहे. तर परत मध्ये एक चक्कर टाकणारच, आता बाळ म्हटल्यावर कोण ना कोणी येतच राहणार. तर चलो, तर आता मिनी ब्लॉग आणि ब्लॉग कंटिन्यू असणार, कारण आता मी नागपूरला आलेलो आहे आणि उद्याला परत आणीची नेक्स्ट वॅक्सिन आहे, जी सेकंड वॅक्सिन म्हणू शकतो हॉस्पिटलच्या बाहेर आल्याच्या नंतरची. एकतर हॉस्पिटलमध्येच झालेल्या आहेत, त्या झाल्या, त्याच्यानंतर सेकंड गावाला झाल्या, जी की धामणगाव रेल्वे तिथे दिल्या आम्ही प्रायव्हेटमध्ये. आणि आता उद्या परत वॅक्सिन आहे, परत प्रायव्हेट वॅक्सिन आम्ही का देतो आहे याचा पण फुल ब्लॉग चॅनलवर येईल लवकरच. सो स्टे ट्यून, कंटिन्यू ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही कुठले ब्लॉग टाकणार आहे. नेम रिव्ह्यूचा ब्लॉग अपलोड झालेला आहे ऑलमोस्ट. गावाकडेच नेम रिव्ह्यूचं म्हणजे नेम सेरेमनी प्रोग्राम केला होता, एक छोटासाच केला आम्ही, तसं 7व्या महिन्याचा प्रोग्राम केला त्याच्या पद्धतीने. सो नक्की बघा गाईज. तर चला आता माझी फ्रेंड आहे तुमची स्नेहल नावाची, माझी क्लासमेटच होती. हो का? दत्तापूरमध्ये राहते नाही माझी गावात नाही, फायनली दत्तापूरचीच आहे. आपलं सामान आलेलं आहे. हे बघा वाईज किती मोठा पल्ला आहे हा, एवढा मोठा पल्लाचं कपाट आहे पूर्ण. हे आम्ही कस्टमाइज करून घेतो, 5 फूट असं आहे. आणि हे किती भारी आहे, लिटरली भयंकर. हो उघड, एक मिनिट. साईडला करून पहिले तिकडे सांगून दे सगळं. केल्या सगळे साईडने केले, ग्लास डोरचे केले ना, येऊन जाते. हो येऊन जाते, डायरेक्ट आणून सरळच न्यायची आहे. दरवाजा उंच आहे ना. हो आहे लक्षात. फायनली समोरच आहे. हा दरवाजा ढकल थोडसा. वेळ लागेल सप्लाय अंदर बाहेर आणायचं आहे. ड्रिल करताय का काही? आणि तुला
बसता असता. One eternity later. उद्या आहे वीक ऑफ आणि आज आम्ही करणार आहे रात्रभर, म्हणजे जेवढ्यापर्यंत होईल तेवढ्यापर्यंत करणार आम्ही. कारण हे दिवसाचं करू देत नाही. दिवसाचं करू देत नाही ही पोरगी, म्हणून आम्हाला रात्रीच करावं लागणार आहे. आज मीटिंगच होती माझी. कपडे मला व्यवस्थित करायला लावत जा ना. आणि उद्या दिवाण पण साफ करावं लागणार आहे आम्हाला, कारण की याच्यातलं पूर्ण सामान याच्यात जाणार आहे आमचं. आणि ते आम्ही ठेवले आहे तसे, कारण की स्टोरेजचं थोडं सही आहे. कारण इथलं थोडं खाली राहणार, आमची गचाटा नाही राहणार दिसणार. इथे बसून कधी झोपणार? कपडे तर एवढे खराब केले आज, असं वाटतं कधी की झोपणार कोणी तू? आवड गेली की नाही. ये जंगलू कधी झोपणारले? ये जंगलू. स्वेटर खराब केलं ना दोघं बापले. मॅडमचं मस्तपैकी आत्ताच हे झालेलं आहे. मध्ये घेऊन देशील ना थोडंसं, वार्डरोबचं पण घेऊन हो, दे. हे पसारा आम्ही काढलेला आहे त्यापैकी मस्तपैकी आता लावणार आहे. रात्री जाऊ. वाजले बघा आम्हाला किती, दिवसाचा वेळ नाही मिळत आम्हाला. वाजले बघा किती. हात टिंगोडलेला चांदू मामा झोपत पण नाही. आणि फिनिशिंग मस्त आहे. वाजले किती बघा, 12:45 झाले आहे. अजूनपर्यंत हे पोरगी झोपायची आहे. आज मॅडमचं मस्तपैकी पॅम्परिंग चालू आहे आत्ताच. ये झोपणं, सगळे कपडे भरून नुसतं झोपत नाही. एक भरवलेलं आहे, ढाळढूळ केलं. आणि फायनली गाईज आमचं आलेलं आहे 4 वर्षानंतर. आम्ही हे बघा तुम्हाला दाखवतो आम्ही. असं दिसतंय आमचं वॉर्डरोब. आम्ही असं कस्टमाइज करून घेतलं आहे. असं 5 फूट आहे आणि असं 7 फूट आहे. कमी असते ती. नॉर्मलमध्ये कमी असते, नॉर्मलमध्ये एवढंच येते, इथून एवढंच येते. आम्ही थोडंसं वाढवून घेतलं याला. आणि हे चॉईस माझी आहे, हँडल कस्टमाइज करून घेतले. हे कस्टमाइज करून घेतलं आहे. तेवालं आणीचं आहे आणि हे आमच्या दोघाचं आहे. मी यांना म्हटलं हे तुम्ही दोघं करा, ते माझं ठेवा. पण आणि कसं आहे ना, हे म्हणा तुम्ही आता हे कशाला ठेवलं, पण आमच्याकडे स्टोरेजची थोडंसं हे आहे म्हणून ते वरती आम्ही ठेवून दिलं. आणि हिला गाणं करून झोपून देणार, पण हे काही ऐकत नाही पोरगी. हे डोळे मारते. हा आणू काय भेटलं मला 4 वर्षानंतर ब्लॉग मध्ये दाखव. ब्लॉग माझ्याकडून 4 वर्षानंतर मला काय मिळालं, मी ते सांभाळून ठेवलं होतं. कारण मला ना आपल्या दोघांची प्रत्येक आठवण सांभाळून ठेवायची राहते. तर ती तुला दाखव काय कुठे भेटली ते. मुंडावड्या म्हणतो ना ते. बाजूबंद नाही, बाजूबंद नाही म्हणून. अच्छा ते वाटते हे